सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे वाजलेत 4:30 अँड मी रात्रभर झोपली नाही आहे बिकॉज यस्टरडे इव्हनिंगच यशस्वी गेलेली एअरपोर्टला. तर ती बोलली की तिकीट्स अवेलेबल आहेत, म्हणजे 4 to 5 सीट्स अवेलेबल आहेत. सो सॅटर्डे संडे तर आम्हाला तिकीट नाही भेटलं बिकॉज ओव्हरबुक्ड होती फ्लाईट. सो फायनली आम्हाला आज मी बी फ्लाईट भेटू शकते. सो मी रात्रभर झोपली नाही बिकॉज घाईघाईमध्ये पॅकिंग सर्व चालू होतं. अँड येस, फायनली आता आम्ही निघतो आहे. सो लेट्स सी काय होतं पुढे. सो येस, आम्ही फायनली निघालो. ओला बुक करतो. सो ओला बुक करून आम्ही इथे वेट करत होतो ओलासाठी. एक्सायटेड होतो, थोडं नर्वस पण होतो की आज तरी आम्हाला तिकीट भेटायला पाहिजे. त्यानंतर इथे ओला आलेली. आम्ही ओलामध्ये सर्व आमचे जे बॅग्स होते ते ठेवले अँड फायनली हिअर वी गो टुवर्ड्स द एअरपोर्ट. आम्ही मुंबई एअरपोर्ट पोचलेलो अँड देन सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट केले. Finally. What? Where are you going? Going to Bangkok. Yeah, so finally we got the tickets. So तुम्हाला असं क्वेश्चन असेल की आम्ही लोकांनी प्रायर बुकिंग का नाही केली, प्रायर तिकीट्स का नाही काढले. तर त्याचं रिझन असं आहे की माझी बहीण एअर इंडियामध्ये केबिन क्रू आहे आणि जे पण ब्लड रिलेशन्स आहेत इन्क्लुडिंग रोहित पण, तर आम्हाला डिस्काउंट तिकीट असतात. बट एकच याचा डिसएडव्हान्टेज आहे की आम्हाला ऑन द स्पॉट तिकीट मिळतात. सो आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो कारण का पुढचे आम्ही काहीच बुकिंग वगैरे केली नाही आहे. तर तुम्हाला आम्ही हळूहळू सर्व सांगू की आमची ट्रिप किती एक्सायटिंग होती आणि आम्ही काय काय केलं. अँड एस्पेशली अजून एक गोष्ट, आमचं ॲनिव्हर्सरी तर होतंच, पण रोहितची आणि माझी ही फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती जी आम्ही स्वतः प्लॅन केली आहे. तर सर्व तुम्हाला अपडेट तर मी देतच राहील. आता आम्ही प्लेनमध्ये एंटर करतो आहे. रोहित थोडा सॅड होता बिकॉज आमचे जे सीट्स आहेत ते मागे पुढे होते, आम्हाला बाजूबाजूला सीट्स नव्हते मिळाले. सो जर्नीमध्ये एअर इंडियाने आम्हाला एक मिल बॉक्स दिलेला ज्यामध्ये वॉटर बॉटल, अमूल बटर, ब्रेड, बन अँड योगर्ट आणि एक बॉक्स होता. त्या बॉक्समध्ये ब्रेकफास्ट होतं बिकॉज सकाळचा टाईम होता. सो इडली अँड उपमा. जसं मी तुम्हाला बोललेली काही प्रायर बुकिंग्स नाही आहेत. आम्ही फक्त बँकॉकचं एक हॉटेल आहे जे बुक करून ठेवलेलं बिकॉज फर्स्टली आम्ही बँकॉकमध्ये जाणार होतो. सो आम्ही एकच हॉटेल बुक केलं आहे, त्याच्या पुढे काहीच नाही. फायनली वी आर इन बँकॉक. आम्ही सेकंड फ्लोअरला गेलो. इथे हे ओला, जसं आपल्याकडे ओला आहे इथे ग्रॅब ॲप असतं. ग्रॅब ॲप डाउनलोड करून घ्यायचा. एअरपोर्टचा वायफाय यूज करून आम्ही ग्रॅब थ्रोने इथे कार बुक केली. त्यानंतर आमची कार इथे आलेली जी आम्हाला आमच्या हॉटेलला घेऊन जाणार आहे. सो लेट्स सी की पुढची जर्नी कशी असणार आहे. सो येस, आम्ही इथून निघालेलो आमच्या हॉटेलकडे. सो आफ्टर अ लॉंग जर्नी वी आर गोइंग टू अवर हॉटेल. सो खूप सारं ट्रॅव्हल झालेलं आहे. रात्रभर झोपलो नाही आहे. त्यानंतर आम्ही 4-4:30लाच घरातून निघालेलो. आम्हाला फायनली तिकीट्स भेटले आज. अँड येस, 4 hours आम्ही फ्लाईटमध्ये होतो. त्यानंतर फ्लाईट आता बॅगेज घेऊन आम्ही लोकांनी ते ग्रॅब थ्रू एक टॅक्सी हायर केली आहे अँड आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलमध्ये. एक फक्त पॉझिटिव्ह गोष्ट आहे रोहित, इथे काय बोल, आपण काही बोललो तर कोणाला काहीच कळणार नाही. शिव्या नाही, बट काही बोलू शकतो. त्यामुळे ड्रामा वगैरेची दुकानं का आपल्या घरी कमी आहेत काय. हे वाटतं पेट्रोल पंप आहे हा ग्रीनवाला. आय डोंट नो वाय दिस, म्हणजे त्यांचं का लोकांना म्हणजे असं पिंक, हिरवं, नुसतं गुलाबी सगळीकडे आणि हिरवा सर्व इथे बघायला मिळतात. पेट्रोल पंप पण हिरवा, ती गाड्या गुलाबी. गाडी नाही लावत काय नाही, पाणी प्यायलाच लागत असतं. किती ह्युमिडिटी, बापरे. मला पण घ्यायला गेलं सीपर इथून. बस एवढं जण नाही करू शकत. हे काय आहे, ते काय आहे मला सांगा. इंटरनल फ्लाईटचं आपल्या 10 आहेत त्याचं काय करायला. फायनली कॅब आम्हाला इथे ड्रॉप केलं आहे. हे आहे आमचं हॉटेल बाजार.
ओके, सो आता आम्ही एंटर करतो या हॉटेलमध्ये. या हॉटेलचे जे टूर आहे ते मी तुम्हाला नंतर करवेल. सध्या तरी मी एवढंच बोलू शकते की हा हॉटेलचा जो ॲम्बियन्स आहे हा खूपच भारी होता. तर इथे आम्ही जेव्हा एंटर केलं तेव्हा ह्यांचा जो लॉबी एरिया होता हाच खूप मोठा होता, तुम्हाला इथे पुढे दिसेलच. आणि ह्याच्या ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला सर्व शॉप्स, वेगवेगळे शॉप्स जिकडे आपण शॉपिंग करू शकतो, एस्पेशली गर्ल्ससाठी खूप बेस्ट आहे. तर ते होतं. आणि मॅकडी पण आहे ग्राउंड फ्लोअरला. सो हा लॉबी एरिया आहे, इथे वेटिंग आहे, सर्व बसू वगैरे शकतो आपण. आणि खूप सारे लोक एकदम पीसफुली बसलेले. खूप छान इथे डेकोरेशन वगैरे खूप मस्त होतं. त्यानंतर आम्ही इथे चेकिंग डिटेल्स दाखवले. मग आम्हाला वेलकम करण्यासाठी त्यांनी आम्हाला थोडंसं वेट करायला सांगितलं. आम्ही त्यांच्या लॉबीमध्येच वेट केला आणि खूप मस्त होतं. म्हणजे स्टार्ट तर आमचं छान झालेलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक दिला. सो आम्ही लोकांनी ते वेलकम ड्रिंकचा आनंद घेतला आणि मग आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. आता आम्ही लिफ्टमध्ये आहेत आणि आमचा अगेन फ्लोअर नंबर आहे 9 ॲज युजल. चलो, तर आता मी तुम्हाला रूम टूर दाखवते. सर्वप्रथम इथे तुम्ही बघू शकता कॉफी मेकर आहे, 2 कप्स अँड वॉटर बॉटल्स आहेत. बाजूलाच एक मोठा मिरर आहे जिकडे तुम्ही प्रॉपर रेडी होऊ शकता. त्यापाठी एक स्टँड होता जिकडे कपडे आपण वाळत घालू शकतो. समोरच इथे एक मोठा बेड आहे विथ लॅम्प. बट तुम्ही हे बघा, आता हा व्ह्यू बघा. आम्ही 9th फ्लोअरला टॉप फ्लोअरवर होतं आणि हा व्ह्यू, वाव, खूपच मस्त व्ह्यू होता, छान होता. आम्ही एन्जॉय करत होतो. हा रात्री बघायला अजून अमेझिंग वाटत असणार. ठीक आहे. त्यानंतर हा इथे बेड मी ऑलरेडी तुम्हाला दाखवला आहे. सो ओव्हरऑल चांगला होता. इथे टी व्ही आहेत, पेंटिंग्स आहेत. आता आपण याचं बाथरूम बघूया की बाथरूममध्ये काय काय आहे. तर हे टोटली ग्लासचं बाथरूम होतं. इथे हा बाथ टब होता. इथे आम्हाला टॉवेल्स, नॅपकिन सर्व खूप प्रोव्हाइड केलेलं. अँड बाथरूममध्ये शॉवर आहे, देन शॅम्पू अँड बॉडी वॉश पण आहे. इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आम्ही हा रूम अगोडावरनं बुक केलेला खूप रिजनेबल प्राईसमध्ये. आफ्टर दॅट बेसिनच्या बाजूला इथे हँडवॉश आहे, हेअर ड्रायर पण आहे. देन इथे एक छोटासा ड्रॉवर आहे ज्यात तुम्हाला खूप सारे वस्तू भेटतील, जसे की सॅनिटरी पॅड्स, शॉवर कॅप, कॉटन बड अँड टूथब्रश. सो एक गोष्ट मी दाखवायला विसरलेली, ते कबड आहे ज्यात 2 बाथरोब आहे अँड इथे तुम्ही तुमचं प्लेंटी ऑफ सामान पण ठेवू शकता. त्यानंतर आम्ही थोडं फ्रेश झालो अँड मग रोहितने थोडं बर्गर मागवला मॅकडीमधून ग्रॅब ॲपच्या मदतीने. अँड मग आम्ही गेट युअर गाईडवरती चेक केलं तर क्रूज तिकीट अवेलेबल होते. सो आम्ही पटकन बुक केलो अँड देन वी गॉट रेडी टू एन्जॉय द क्रूज. सो स्टे ट्यून फॉर अवर नेक्स्ट व्हिडिओ, ज्यामध्ये मी तुम्हाला क्रूजबद्दल सर्व माहिती देणार आहे आणि आम्ही काय काय एन्जॉय केलं ते पण दाखवणार आहे.